विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान संपन्न. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात 63%, तर शिक्षक मतदारसंघात 75%, कोकण पदवीधरसाठी 63%, तर नाशिक शिक्षकसाठी 73.48% मतदान. पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी. अंबरनाथच्या भाजप महिला शहराध्यक्षाचा सेल्फी व्हायरल. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या आश्वासनांचा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना विसर. चंद्रकांतदादा बदाम खा आणि दिलेल्या घोषणेची अंमलबजावणी करा, रोहिणी खडसेंचा निशाणा. असदुद्दीन ओवैसींची जीप कोणी छाटणार असेल तर माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जा, भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईन बाबतीत सरकारची भूमिका काय? ओवैसींच्या शपथविधीवर राऊतांची प्रतिक्रिया. ओबीसींना आमचा विरोध आहे आणि कायम राहील, ओबीसींची भूमिका भारत विरोधी. ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची प्रतिक्रिया. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरची जागा बीएमसीच्या ताब्यात. उर्वरित 91 एकर जमीन RWITC कडून वापरासाठी राखून. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्रांना महालक्ष्मी रेसकोर्सवरील जागा जाऊ नये तर कुणाच्या फायद्यासाठी डील केली? आदित्य ठाकरे यांचा सवाल. मुंबईकरांच्या हितासाठी राज्य सरकारनं ही मान्यता दिली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आशिष शिलारांची प्रतिक्रिया. भाजपला काँग्रेसची माणसं मारायची आहेत. शरद पवार गटातील प्रवेशानंतर सूर्यकांत पाटलांचा भाजपवर निशाणा. तर राष्ट्रवादीतील जुन्या नेत्यांची इच्छा असेल तर पक्षाची दारं खुली, पाटील यांचं सूचक वक्तव्य. पक्षात परतीचे दरवाजे पूर्ण बंद नाहीत हे पवारांनी स्पष्ट केलंय. पक्षाला वाटत असल्यास लोकहितासाठी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, राजेश टोपेंचं विधान. एकनाथ शिंदे राजेश टोपेंनी जरांगेंना समोर आणून ओबीसींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, नवनाथ वाघमार यांचा आरोप. तर गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी शिंदेंनी जरांगेंना समोर केल्याचंही विधान. अजितदादा नीटच्या विद्यार्थ्यांना भेटता कसले हिंमत असेल तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागा, नाहीतर स्वतः राजीनामा द्या. नीट प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक. ईडीनंतर आता सीबीआयकडून अरविंद केजरीवालांना अटक. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार. राहुल गांधींना आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी विनंती. दिल्लीतील बैठकीनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांना लेखी विनंती.